पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर तेहरानमध्ये दाखल झालेत। त्यांच्यासोबत गृहमंत्री मोहसिन नक्वी आणि वरिष्ठ तज्ज्ञांचे शिष्टमंडळ उपस्थित आहे। अमेरिका इराणमधील मोडीत निघण्याच्या मार्गावर असलेला युद्धविराम वाचवणं आणि दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू करणं या दौऱ्याचं मुख्य उद्दिष्ट आहे। असीम मुनीर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक थेट निरोप घेऊन इराणला गेलेत। गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये झालेली चर्चा फिसकटल्यानंतर आता हा शेवटचा प्रयत्न मानला जातो। युद्धविरामाच्या दृष्टीनं पावलं टाकण्यासाठी आता पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आपली मोठेपणा समोर यावी म्हणून प्रचंड प्रयत्न करताना दिसतोय। अमेरिकेचा निरोप घेऊन आम्ही आलोय आणि आम्हाला यश मिळेल असे दावे केले जात आहेत। असे मुनीर दाखल झालेले आहेत। दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पाकिस्तान आता पुढाकार घेतोय। त्यांच्यासोबत गृहमंत्री मोहसिन नक्वी आहेत। दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू करणं हेच पाकिस्तानचं सगळ्यात मोठं लक्ष असणार आहे। दरम्यान युद्ध संपण्याच्या मार्गावर असल्याची मोठी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। इराणला तडजोड किंवा करार करण्याची तीव्र इच्छा आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं आता युद्ध जवळपास संपल्याची आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। तर दुसरीकडे इराणला युद्ध नको तर संवाद हवा। इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेकिशकियान यांनी हे वक्तव्य केलंय। इराण या संघर्षात शरणागती पत्करणार नाही। संवादातून संघर्ष थांबला तरच होकार देऊ असं इराणनं म्हटलंय। आमचा देश युद्धाच्या शोधात नसून संवादासाठी उत्सुक आहे असं इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय। अमेरिकेनं आपली इच्छा लादण्याचा किंवा इराणला शरणागती पत्करण्यास भाग पाडण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास तो अपयशी ठरेल असंही त्यांनी स्पष्ट केले। आगामी काळात अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक संबंधाच्या दृष्टीने हे विधान अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। अमेरिका आणि इराण यांच्यातील आखाती युद्ध संपवण्यासाठी पाकिस्तानात झालेल्या पहिल्या शांतता चर्चेला अपयशी ठरल्यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी या आठवड्यात दुसऱ्या फेरीसाठी चर्चा सुरू केली आहे। इराणी आणि अमेरिकी शिष्टमंडळ शुक्रवार ते रविवार दरम्यान इस्लामाबादला परत येऊ शकतात। आता आम्ही अगदी सोपा आणि अंतिम प्रस्ताव आणल्याचं जेडी व्हान्स म्हणाले। इराणनं प्रस्ताव नाकारल्यास त्याचे परिणाम इराणसाठी अधिक गंभीर असतील असा इशाराही त्यांनी दिला आहे। आर्थिक कोंडीत फसलेला पाकिस्तान आता नव्या वादात सापडला आहे। इराण अमेरिकेला बोलावलं मात्र हॉटेलचं बिलच भरलं नाही। पाकिस्तानातील सेरेना हॉटेलमध्ये केलेलं इराण अमेरिका चर्चेचं आयोजन आता नव्यानं जगासमोर आलंय। सेरेना हॉटेलची थकबाकी भरण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरला आहे। अमेरिकन इराणी पाहुणचाराचं हॉटेल बिल थकवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसमोर आता एका नव्या वादानं तोंड वर काढले। 11 एप्रिलला इस्लामाबादमधील प्रसिद्ध सेरेना हॉटेलमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात महत्त्वाची चर्चा पार पडली होती। मात्र या आंतरराष्ट्रीय बैठकीनंतर हॉटेलची थकबाकी भरण्यास पाकिस्तान अपयशी ठरल्याचं वृत्त समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली। अमेरिकेचे निर्बंध झुगारून इराणी जहाज होर्मुझमधून रवाना झालाय। इराणी सुपर टँकर जहाज होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून इराणकडे रवाना झालाय। अमेरिकेने घातलेले कडक निर्बंध इराणनं धोडकावले। इराणच्या इमाम खामेनी बंदराच्या दिशेनं जहाज दाखल होणार आहे। हे जहाज व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर श्रेणीतील असून सुमारे 20 लाख बॅरल कच्चं तेल वाहून नेण्याची क्षमता आहे। अमेरिकेने इराणच्या तेल निर्यातीवर आणि त्यांच्या टँकर्सवर निर्बंध लादलेले असताना या जहाजानं आपला प्रवास पूर्ण केला आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर तेहरानमध्ये दाखल झाले। त्यांच्यासोबत गृहमंत्री मोहसिन नक्वी आणि वरिष्ठ दर्जाचं शिष्टमंडळ उपस्थित आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपल्यासोबत निवृत्त मेजर जनरल अनिल बाम जोडले जात आहेत। सर, महत्त्वाची बातमी। खरं तर 2 दिवसापूर्वी ज्या गोष्टीकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं त्याच गोष्टीवरनं पाकिस्ताननं आता पुन्हा एकदा या युद्धापेक्षाही स्वतःचं मोठेपण दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। अमेरिकेचा एक खास निरोप घेऊन ते आता दाखल झाले आहेत। त्यांच्यासोबत गृहमंत्री मोहसिन नक्वी आहेत, वरिष्ठ तज्ज्ञ आहेत। पाकिस्तानचे लष्कर प्रमुखांची इराणला ही असलेला हा दौरा खरं तर 2 दिवसांनी पुन्हा एकदा चर्चा होऊ शकतात। या सगळ्याचं विश्लेषण कसं कराल? आपण पाहिलं होतं की जेव्हा वाटाघाटी सुरू झाल्या होत्या शुक्रवार आणि शनिवार म्हणजे 10 आणि 11 तारखेला, आणि आपल्याला कळलं होतं की जवळजवळ 21 तासाच्या गहन वाटानंतर
पूर्ण वार्ता फिसकटली होती आणि JD वाझनी स्टेटमेंट दिलं होतं आणि सांगितलं होतं की आम्ही परत जातोय, कारण जे बेसिक मुद्दे होते म्हणजे न्यूक्लिअर डील वरती हे अजून काही वाटाघाटीमध्ये पुढे गेले नसल्यामुळे आम्ही परत जातोय आणि वाटाघाटी फिसकटल्या आहेत. तेव्हा पूर्ण जगाला असं वाटत होतं की आता काय होईल आणि हे सीज फायर होल्ड करेल की नाही करेल. फॉर्च्युनेटली दोन्ही राष्ट्रांनी हे होल्ड करून ठेवलं होतं आणि आता जी सकारात्मक बातमी आली आहे की पाकिस्ताननी पुन्हा एकदा पहल केली आहे अमेरिकेच्या सांगण्यावरून, कारण इतक्यापर्यंत हे नक्की माहित नव्हतं की पुढची सेकंड राऊंड ऑफ टॉक्स कुठे होतील, इस्लामाबादमध्ये होतील तर कुठल्या तिसऱ्या तटस्थ देशामध्ये होईल. पण आता असं दिसतंय आणि डोनाल्ड ट्रम्पनी काल पण एक वक्तव्य दिलं होतं आणि तेव्हाही म्हटलं होतं की वॉर इज क्लोज टू एंडिंग, म्हणजे जवळजवळ लढाई आमची संपली आहे आणि कपल ऑफ डेज मध्ये आम्ही भेटणार आहोत. असंही म्हटलं गेलं होतं की ऑलमोस्ट वाटाघाटीमध्ये ब्रेक थ्रू झाला होता, पण काही कारणास्तव आणि कोणाच्या इगो प्रॉब्लेममुळे ते राहून गेलं होतं. आता आपण पाहतोय की फील्ड मार्शल मुनीर जे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस पण आहेत, जसे आपले CDS आहे तसं त्यांनी कॉपी करून CDF सुरू केलं आहे, म्हणजे ते सर्वोच्च तिथे आहेत. आणि त्यांच्याबरोबर मोहसिन नकवी जे इंटिरियर मिनिस्टर आहेत, जसे होम मिनिस्टर असतात, हे दोघंही तेहरानला पोहोचले आहेत आणि तिथे संदेश घेऊन गेले आहेत अमेरिकेचा, कारण दोन्हीही देशांना म्हणजे अमेरिका असो का इराण असो या दोघांनाही हे अंगाशी आलेलं असल्यामुळे किती लवकरात संपुष्टात आणता येईल हे यांना पाहायचं आहे. आणि असं म्हटलं जात आहे की ज्या छोट्या गॅप्स उरल्या होत्या त्या गॅप्स भरण्यासाठी असीम मुनीर आणि त्यांचे इंटिरियर मिनिस्टर तेहरानला गेले आणि तिथे वाटाघाटी होती. कारण जेव्हा रिपोर्ट्स आले होते अनकन्फर्म इराणमधून तेव्हा असं बोललं गेलं होतं की ऑलमोस्ट डील डन होती पण ती होऊ शकली नाही. आणखीन एक सकारात्मक गोष्ट जी झालेली आहे वेनसडे आणि कालच्या रात्रीमध्ये, लेबनॉन आणि इस्रायल यांच्या दोघांमध्ये डायरेक्ट वार्ता झाली आहे आणि ही बाब अशी आहे की 1993 नंतर ही पहिल्यांदा त्यांच्या वाटाघाटी होत आहेत. आणि असं कळलंय की खूप सौहार्दपणे या वाटाघाटी झाल्या आहेत आणि दोन्ही अँबॅसेडर इस्रायलचे आणि लेबनॉनचे US मध्ये जे आहेत त्यांनी वाटाघाटी केली आहे. आणि अमेरिकेकडनं मार्को रुबियो त्यांचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांनी हे पूर्ण घडवून आणलं आहे आणि असं म्हटलं गेलं आहे की वी मे अग्री टू डिसअग्री, पण आम्ही पुन्हा वार्ता करायला तयार आहे. नक्कीच. हिजबुल्ला म्हणताय की लेबनॉनला सांगताय की तुम्ही बिलकुल वाटाघाटीसाठी प्रयत्न करू नका, सीज फायर करू नका, कारण आपलं जितकं नुकसान झालंय ते आपल्याला भरून काढायला पाहिजे. नक्कीच. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चेला खऱ्या अर्थानं आता शेवटच्या टप्प्यात सुरुवात होणार का याकडे चौघ्या जगाचं लक्ष लागलं. धन्यवाद बाम सर या सगळ्या संवादाबद्दल.